अरे संपा, काय झालं तुम्हाला? सिद्धू, ए सिद्धू, तू लवकर ये. काय झालं? काय झालं? पप्पा संपा. पप्पा हो उठव त्यांना. पप्पा पप्पा सिद्धू, पप्पा. त्यांना बसायला सांग. पप्पा 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 उभा उठव त्यांना. बरे पप्पा. थांब, मी मागे उशीर होते. सरळ कर त्यांना. सावकाश, काही होणार नाहीये तुम्हाला. हा पप्पा, काही नाही होणार तुम्हाला. हा काय होतंय तुम्हाला परत? डोके कोडण्याचा प्रयत्न करा. पप्पा पाणी, पप्पा पाणी 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 ए, पाणी पाणी घ्या. हे घ्या. पाणी घ्या पप्पा, पाणी घ्या पाणी. सावकाश प्या. काही होणार नाहीये तुम्हाला. हा श्वास बरं घ्या. वाटतंय का आता थोडं तरी? मोठा श्वास घ्या. धाप लागते नुसती, पप्पा अहो काही होणार नाहीये तुम्हाला. श्वास अडखळतोय. देवा, आणखीन किती परीक्षा बघणार आहेस रे आमची? तुला सगळं माहितीये पण कळत नसल्यासारखं करतीस तू. हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे. हे? हे संपत संपत. सिद्धू, तुम्ही दोघं जण जाऊन बाळाला शोधा. मी आहे पप्पांजवळ. तू तू आधी डॉक्टरांना फोन कर प्लीज. डॉक्टरांना फोन कर लगेच. मम्मी, मी करते. शांत व्हा पप्पा. श्वास घ्या. डॉक्टर साहेब, मी नीलांबरी गाडे पाटील बोलते. आमच्या पप्पांची तब्येत ना परत खराब झाली आहे. तुम्ही लवकर घरी या. हा, मी डॉक्टरांना फोन केला होता. ते म्हणाले लवकरात लवकर येतोय. तुम्हाला काही होणार नाही, काळजी नका करू. ऐकलं ना, डॉक्टर येतात आता. हं? नका काळजी करू. हो ना, ऐक प्लीज, नको काही काळजी करूस. का आपल्या छकुलीला काही होणार नाही. मी मी एक काम करतो. मी महेश आणि सुरेशला फोन करतो. ते येतील मदतीला. हा शोधतील ते. तू तू नको स्ट्रेस घेऊ शकतास. यात संध्याकाळपर्यंत जर का माझे मला पैसे मिळाले नाहीत तर या घरात आजपर्यंत झाला नसेल असा तमाशा होईल. हॅरी, हॅरी, काय झालं? आर यू ओके? एवढा अपसेट का दिसतोयस? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही, प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही. सगळं काही ठीक आहे. मी जरा आलोच. हा अरे हॅरी, काय झालं? एवढा वियर्ड का वागतोय? काय? मी काही टेस्ट सांगितल्या होत्या काल, त्या केल्या का? अहो, असं करून कसं चालेल? त्यांचं बीपी शूट झालाय. बरं, मी काही औषधं देतो, ते द्या, पण काळजी घ्यावी लागेल. नाही, आम्ही लगेचच हॉस्पिटलमध्ये येऊन सगळ्या टेस्ट करून घेऊ. बरं, पण फार वेळ काढू नका. सिव्हिअर व्हायच्या आत ट्रीटमेंट करावी लागेल आपल्याला. सध्या तरी औषधांनी काही फरक पडते का ते बघूयात आपण. दादा ऐक ना, ऐक, ही प्लीज सगळी औषधं आणतोस का तू? पप्पा ऐका, बघा तुम्हाला काही होणार नाही. हा बाकी सगळे आहेत. आम्ही 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 थोडं जाऊन आलो. ठीक आहे? ए, तू कुठं निघालायस?
काय रे सिद्धिराज, अरे त्याला कशाला पाठवलंस तू? त्याला काय करणार आहे? तू का नाही गेलंस औषध आणायला? तू काय बोलतेस? तुला कळतंय का? माझी मुलगी सापडत नाही अगं. बघ इकडे पप्पांजवळ घरातले बाकीची माणसं आहेत ना, हां, पण आमच्या बाळाजवळ फक्त मी आणि भावनाच होत गो. प्लीज, भावनाने खूप वेळ धीर धरला. आता आम्हाला बाळाला शोधायलाच पाहिजे. आपण चल जाऊया पटकन. इकडे बाप जीवन मरणाशी खेळायला लागलाय आणि ह्याला स्वतःच्या बाळाचं पडलंय. हे पेपर साईन करण्या अगोदर वाचले नाही तुम्ही? नाही. का? वकील साहेब, जयंत कानेटकर हा माझा जावई होता, म्हणजे अजूनही आहे. माझ्या मुलीचा आणि त्याचा घटस्फोट अजून झालेला नाही आहे. त्यामुळे माझा त्याच्यावर खूप विश्वास होता. तो असं काहीतरी करेल अशी कल्पनाही नव्हती हो मला, आणि म्हणूनच मी न वाचता पेपर्सवर सह्या केल्या. आम्हाला असं वाटतंय की जयंत कानेटकरनं ऐन वेळेस पेपर्स बदलले आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. हे पहा, जयंत कानेटकर यांच्या विरोधात लढणं आणि तुमची प्रॉपर्टी परत मिळवणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. ही लढाई खूप मोठी आणि खर्चिक असू शकते. बाय द वे, माझ्या टीमने तुम्हाला माझ्या फीजबद्दल सांगितलंच असेल, राईट? ठीक आहे, ही केस लढणं तुम्हाला खरंच परवडणार आहे की नाही याचा एकदा विचार करा आणि मग विचार करून मला भेटा. वेंकी, सॉरी टू से, पण हे आत्ता काय म्हणाले? वकील साहेब, हा वेंकी आमचा सगळ्यात मोठा मुलगा. याला बोलता येत नाही. हा तुम्हाला असं सांगतोय की तुम्ही खर्चाची काळजी करू नका, पैशाची व्यवस्था हा करेल, पण आमची केस तुम्हीच लढायची. ठीक आहे. ठीक आहे, निघतो आम्ही.